So, this is our 12th lecture on the topic that is chapter number 11, Electric Current Through Conductors of 11th Science of Maharashtra Board. And in today's lecture, we are discussing the most important type of numericals as far as your NEET and JEE exam is concerned. Okay. या टाईपमध्ये आपण जे एक्झाम्पल डिस्कस करणार आहे ते सगळे महत्त्वाचे आहेत. काही पहिले एक्झाम्पल आपण पुस्तकामधून घेतले आपल्या बोर्डाच्या, कारण की बोर्डाचा सिलेबस पण आपल्याला कव्हर करायचा आहे आणि त्याच वेळेस तुमची JEE आणि नीटची पण तयारी करायची आहे. आणि म्हणून मग याच टॉपिकवरचे नीटमध्ये विचारलेले म्हणजेच पहिले त्याला AIPMT असं म्हणायचे. त्या एक्झामचं नाव पहिले AIPMT असं होतं. त्या AIPMT मधले एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. ओके. 1995 पासून आतापर्यंत जवळपास 12 एक्झाम्पल्स म्हणजे 1995 ते 2020 पर्यंत जेवढ्या एक्झाम झाल्या ऑल इंडिया PMT म्हणजेच नीट एक्झाम जेवढ्या झाल्या त्याच्यापैकी 12 एक्झाममध्ये या टॉपिकवर प्रॉब्लेम विचारलेला आहे. त्यामुळे किती महत्त्वाचा टॉपिक आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. मग आता आपण हळूहळू सुरुवात करूया. पहिले बोर्डाचे एक्झाम्पल घेऊया आणि नंतर मग त्या ऑल इंडिया PMTकडे जाऊया. So, concentrate on each and every example. Each and every example has a different concept. Okay. Now, first example is which is taken from textbook and it is from exercise example number 5. 3 resistances 10 ohm, 20 ohm and 30 ohm are connected in series combination. 10 ohm, 20 ohm आणि 30 ohm अशी 3 रेजिस्टन्सेस आपण सिरीजमध्ये जोडले आहेत. आपल्याला विचारलंय काय, फाइंड इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन. आता मला सांगा हे 3 रेजिस्टन्सेस जर सिरीजमध्ये आहेत त्यांचं इक्विव्हॅलंट कसं काढतो आपण, R1 + R2 + R3. बरोबर आहे. आणि दुसरा पॉईंट काय विचारलाय बा, व्हेन द सिरीज कॉम्बिनेशन इज कनेक्टेड टू 12 व्होल्ट सप्लाय. आता हे सिरीज कॉम्बिनेशन जर आपण 12 व्होल्टच्या सप्लायला जोडलं, by neglecting the value of internal resistance, obtain potential difference across each resistance. तर या प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपल्याला काढायचं आहे. या सिरीज कॉम्बिनेशनला जर 12 व्होल्टचा सप्लाय आपण जोडला तर प्रत्येकाच्या अक्रॉस व्होल्टेज किती असेल ते आपल्याला शोधायचं आहे. मग आता व्यवस्थित लक्ष द्या. 3 रेजिस्टन्सेस दिले तुम्हाला, 10 ओहम, 20 ओहम, 30 ओहम. सो R1 इज 10 ओहम, R2 इज 20 ओहम, R3 इज 30 ओहम. ठीक आहे. 3 रेजिस्टन्स दिले आपल्याला सिरीज कॉम्बिनेशनचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायचं आहे. सो R सिरीज वी हॅव टू फाइंड. बरोबर आहे. आता किती व्होल्टचा सप्लाय लावला आपण, 12 व्होल्टचा. सो अप्लाइड व्होल्टेज इज 12 व्होल्ट. आणि आपल्याला काय करायचं आहे, ऑप्टेन पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इच रेजिस्टर. प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचं म्हणजे V1, V2, V3 काढायचं आहे. मग आता याला आपल्याला कशा प्रकारे सोडवता येईल त्याकडे लक्ष द्यावा. समजा हे ती 3 रेजिस्टन्सेस, हा आहे समजा 10 ओहमचा, हा 20 ओहमचा, हा 30 ओहमचा. ठीक आहे. हा 12 व्होल्टचा सप्लाय आपण त्याला लावला. करंट याच्यामधनं पास होईल काहीतरी. ठीक आहे. तर पहिले आपल्याला या सिरीज कॉम्बिनेशनचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायचं आहे आणि नंतर मग या पहिल्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज किती, दुसऱ्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज किती आणि तिसऱ्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज किती ते काढायचं आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की सिरीज कॉम्बिनेशनमध्ये जाणारा करंट सारखा असतो, पण हे रेजिस्टन्सेस जर वेगवेगळे असतील तर यांच्या अक्रॉसचं व्होल्टेज वेगवेगळं असतं. हा पॉईंट आपल्याला माहिती आहे. मग ठीक आहे. बघा आता पहिले आपण इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढून घेऊ. द 3 रेजिस्टन्सेस आर इन सिरीज, सो देअर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इज, सो R सिरीज इज इक्वल टू R1 + R2 + R3. सो 10 + 20 + 30. सो इट इज 60 ओहम. त्या सिरीज कॉम्बिनेशनचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स 60 ओहम असेल. म्हणजे हे जे 3 रेजिस्टन्सेस आपण जोडलेले आहेत या तिघांचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती आहे, 60 ओहम. ठीक आहे. $60 ओहम या तिघांचं आहे. आता या 60 ओहमला आपण किती व्होल्टेज सप्लाय केलं, 12 व्होल्ट. म्हणजे या टोटल रेजिस्टन्सला 12 व्होल्ट एवढा आपण सप्लाय जोडलाय. ओके. The voltage across the combination is V is equal to 12 volt. So the current supplied to this combination is, बघा आता या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या. हा 60 ओहमचा रेजिस्टन्स आहे. 3 रेजिस्टन्सच्या ऐवजी मी एकच घेतला 60 ओहमचा, 60 ओहमचा रेजिस्टन्स. आणि याला व्होल्टेज किती लावलं तुम्ही, 12 व्होल्ट. मग रेजिस्टन्स आहे 60
अप्लाय केलेलं व्होल्टेज 12 आहे, तर जाणारा करंट किती असेल? सो आय इज इक्वल टू व्ही बाय आर. व्ही बाय आर हा फॉर्म्युला आपण वापरणार. सो आय इज इक्वल टू व्ही अपॉन इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द सर्किट, म्हणजेच सिरीज कॉम्बिनेशनचं रेजिस्टन्स. सो व्ही अपॉन आर सिरीज. व्ही इज 12 व्होल्ट, आर सिरीज इज 60 ओहम. सो इट इज 12नी जर या 60ला डिवाइड केलं तर 1/5 असा तुम्हाला रेशो मिळेल. आणि 1/5 म्हणजेच 0.2 एम्पियर. सो द करंट सप्लाइड बाय द सोर्स विल बी 0.2 एम्पियर. म्हणजे या सर्किटमधनं जाणारा करंट असेल 0.2 एम्पियर, की जो 0.2 एम्पियर या 10 ओहममधनं पण जाईल, या 20 ओहममधनं पण जाईल, 30 ओहममधनं पण जाईल. बरोबर आहे, कारण की सिरीज कॉम्बिनेशनमधनं जाणारा करंट सारखा असतो. करंट किती जाईल? तर टोटल व्होल्टेज 12 व्होल्ट आणि टोटल रेजिस्टन्स 60 ओहम, याचा विचार करून आपण तो टोटल करंट शोधलेला आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स मिळालं, जाणारा करंट मिळाला. आता आपल्याला प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज काढायचं आहे. मग प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा जर व्होल्टेज काढायचं आहे, तर या पहिल्या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज किती येईल? V1 इज इक्वल टू याच्यामधनं जाणारा करंट इंटू याचा रेजिस्टन्स. जाणारा करंट आय म्हणजे 0.2 एम्पियर आणि याचा रेजिस्टन्स 10 ओम. सो 0.2 इंटू 10. याच्या अक्रॉसचा व्होल्टेज किती येईल? V2 इज इक्वल टू आय इंटू R2 आणि V3 इज इक्वल टू किती? आय इंटू R3. आय हा 0.2 एम्पियर असेल. बघा आता. सो V1 इज इक्वल टू आय इंटू R1. I is 0.2 ampere, resistance is 10 ohm, resistance of first resistance is 10 ohm, so 0.2 into 10 means 2 volt. Voltage across second resistance is, formula is V2 is equal to I into R2, so 0.2 into 20, so it is 4 volt. And voltage across third resistance is V3 is equal to I into R3, I is 0.2 and resistance is 30 ohm, so 6 volt. बघा आता, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये प्रत्येकामधनं जाणारा करंट सारखा आहे आणि प्रत्येकाच्या अक्रॉसचं व्होल्टेज मात्र वेगवेगळं मिळालं आपल्याला, कारण की प्रत्येक रेजिस्टन्स वेगवेगळ्या व्हॅल्यूजचा आहे. ठीक आहे. पॉईंट इथे पण तुम्हाला क्लिअर कट सांगता येतो. जो पॉईंट आपण थिअरीमध्ये डिस्कस केला आहे तोच इथे तुम्हाला मॅथमॅटिकली पण सांगता येतोय. द सेकंड एक्झाम्पल इज अगेन टेकन फ्रॉम द टेक्स्ट बुक. इट इज एक्झाम्पल नंबर 6 ऑफ एक्झरसाइज. ओके, नाउ लुक. 2 resistors 1 kilo ohm and 2 kilo ohm are connected in parallel. मागच्या एक्झाम्पलमध्ये 3 रेजिस्टन्स आपण सिरीजमध्ये जोडले होते. या एक्झाम्पलमध्ये आता पॅरलल कॉम्बिनेशन त्यांनी कन्सिडर केलं आहे. सो 2 रेजिस्टर्स 1 किलो ओहम अँड 2 किलो ओहम आर कनेक्टेड इन पॅरलल. आणि विचारलं काय? पहिला पॉईंट त्यांनी विचारला आहे, फाइंड द इक्विवेलेंट रेजिस्टेंस ऑफ कॉम्बिनेशन. पहला पॉइंट अपने को ढूंढना है कि उस पैरेलल कॉम्बिनेशन का इक्विवेलेंट रेजिस्टेंस कितना होगा. और सेकंड पॉइंट पूछा गया है, व्हेन दिस पैरेलल कॉम्बिनेशन इज कनेक्टेड टू 9 वोल्ट सप्लाई बाय निग्लेक्टिंग इंटरनल रेजिस्टेंस कैलकुलेट करंट थ्रू ईच रजिस्टर. अगर ये पैरेलल कॉम्बिनेशन अपन ने 9 वोल्ट के सप्लाई को कनेक्ट कर दिया तो हर एक रजिस्टेंस में से कितना करंट जाएगा ये अपने को पूछा गया है. देखो आप, मैं समझने के लिए यहाँ पर डायग्राम ड्रॉ किया है. देखो 1 किलो ओम एंड 2 किलो ओम आर कनेक्टेड इन पैरेलल. ये 1 किलो ओम का रजिस्टेंस, ये 2 किलो ओम का रजिस्टेंस पैरेलल में अपन ने कनेक्ट कर लिए. और ये पैरेलल कॉम्बिनेशन अपने को 9 वोल्ट के सप्लाई को कनेक्ट करना है. सो वी हैव कनेक्टेड दिस पैरेलल कॉम्बिनेशन टू 9 वोल्ट सप्लाई. अब देखो 9 वोल्ट का सप्लाई यहाँ पर अब पैरेलल में है. इसका मतलब है कि इस रेजिस्टेंस के अक्रॉस का वोल्टेज भी 9 वोल्ट है, इस रेजिस्टेंस के अक्रॉस का वोल्टेज भी 9 वोल्ट ही रहेगा, क्योंकि पैरेलल कॉम्बिनेशन में वोल्टेज सेम होता है, दोनों के अक्रॉस का वोल्टेज सेम होगा. ठीक है, लेकिन करंट अलग अलग जाएगा क्योंकि दोनों रेजिस्टेंस अलग अलग वैल्यू के हैं. ठीक है, पैरेलल कॉम्बिनेशन में वोल्टेज सेम होता है, करंट अलग अलग होता है. ये कितना करंट इस रेजिस्टेंस में से जाएगा, कितना करंट इस रेजिस्टेंस में से जाएगा, ये भी अपने को वहां पर कैलकुलेट करना है. देखो फर्स्ट रेजिस्टेंस इज गिवन 1 किलो ओम. 1 किलो ओम बोले तो 1000 ओहम. सेकंड रेजिस्टेंस मीन्स R2 इज गिवन 2 किलो ओहम मीन्स 2000 ओहम. अपने को उनका इक्विवेलेंट रेजिस्टेंस निकालना है, यानी कि पैरेलल कॉम्बिनेशन का इक्विवेलेंट रेजिस्टेंस कितना होगा इन दोनों का, वो अपने को ढूंढना है. सो आर पैरेलल इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. अपन ने कितने वोल्टेज का सप्लाई अटैच किया? 9 वोल्ट का. सो V इज 9 वोल्ट. 9 वोल्ट का सप्लाई अपन ने यहाँ पर अटैच किया है दोनों पैरेलल उस पैरेलल कॉम्बिनेशन को. तो पहले रेजिस्टेंस में से कितना करंट जाएगा और दूसरे रेजिस्टेंस में से कितना करंट जाएगा, यानी कि I1 और I2 अपने को कैलकुलेट करना है.
पहले अपन इक्विवेलेंट रेजिस्टेंस निकाल लेते हैं। देखो अब द टू रेजिस्टेंसेस आर इन पैरेलल, सो देयर इक्विवेलेंट रेजिस्टेंस इज, क्या फॉर्मूला होता है, 1/r पैरेलल इज इक्वल टू 1/r1 प्लस 1/r2। इसको मैंने अगर सिंप्लीफाई कर दिया तो फॉर्मूला मेरे पास बनता है R2 प्लस R1 अपॉन R1 R2, यानी कि अपने को फॉर्मूला मिलेगा R पैरेलल का, अपने को R पैरेलल निकालना है, सो R पैरेलल का फॉर्मूला बनेगा R1 R2 अपॉन R1 प्लस R2। ये फॉर्मूला ध्यान में रखो, इसको ध्यान में रखो, ये सिंप्लीफाइड फॉर्म है इसका सिंप्लीफाइड फॉर्म ये है। सो R पैरेलल इज इक्वल टू R1 इंटू R2, दोनों का प्रोडक्ट अपॉन दोनों की एडिशन। ठीक है, पहला रेजिस्टेंस है 1 किलो ओम, दूसरा रेजिस्टेंस है 2 किलो ओम अपॉन 1 प्लस 2, सो 2/3, सो इट इज नियरली 0.667 किलो ओम। इसका यूनिट किलो ओम होगा क्योंकि अपन इसको भी किलो ओम में लिया है, इसको भी किलो ओम में अपन ने कंसीडर किया है, और ये भी किलो ओम है, ये भी किलो ओम है, सो एग्रीगेट यूनिट होगा इसका किलो ओम। सो 0.667 किलो ओम मीन्स 667 ओम। ठीक है, वो पैरेलल कॉम्बिनेशन का इक्विवेलेंट रेजिस्टेंस अपने को मिल गया 667 ओम। अब अपने क्या पूछा दूसरा पार्ट कि ये पैरेलल कॉम्बिनेशन अगर अपन ने पर्टिकुलर सप्लाई के अक्रॉस कनेक्ट कर दिया तो दोनों रेजिस्टेंस में से करंट कितना जाएगा, बराबर है। सो द करंट थ्रू द फर्स्ट रेजिस्टेंस, अब देखो यहां पर सर्किट डायग्राम पर ध्यान रखो, ये पहले रेजिस्टेंस में से जाने वाला करंट कितना होगा, तो वो डिपेंड करेगा इस रेजिस्टेंस पे और इसके अक्रॉस कितना वोल्टेज है उस वोल्टेज पे। सो फॉर्मूला बनेगा I1 इज इक्वल टू V अपॉन R1। V कितना है, इस रेजिस्टेंस के अक्रॉस का वोल्टेज कितना है, 9 वोल्ट। R कितना है, 1000 ओम, 1 किलो ओम बोले तो 1000 ओम, सो 9 अपॉन 1000, सो इट इज 0.009 एम्पियर। ये डेसिमल पॉइंट मैंने अगर यहां पर ले लिया तो 9 इंटू 10⁻³ होता है, सो 10⁻³ के लिए मैं मिली लिख सकता हूं, सो इट बिकम्स 9 मिली एम्पियर। बराबर ध्यान में रखो, पहले रजिस्टेंस में से जाने वाला करंट यानी कि पहले रजिस्टेंस के अक्रॉस का वोल्टेज अपॉन पहला रजिस्टेंस, सो V इज 9 वोल्ट एंड रजिस्टेंस इज 1000, सो इट इज 9 अपॉन 1000 मीन्स 0.009 एम्पियर मीन्स 9 मिली एम्पियर। सिमिलरली द करंट थ्रू द सेकंड रेजिस्टेंस इज, दूसरे रेजिस्टेंस में से कितना करंट जाएगा, सो I2 इज इक्वल टू V/R2, दूसरे के अक्रॉस का वोल्टेज अपॉन दूसरे का रेजिस्टेंस, दूसरे के अक्रॉस वोल्टेज कितना है उतना ही है 9 वोल्ट, लेकिन दूसरे का रेजिस्टेंस कितना है 2 किलो ओम, सो V के जगह पर लिया मैंने 9 और R2 की जगह पर लिया 2000, सो 9/2000, सो इट बिकम्स 0.0045 एम्पियर, यानी कि 4.5 मिली एम्पियर। अब देखो यहां पर एक पॉइंट और बताता हूं मैं, इस 1 किलो ओम रजिस्टेंस में से कितना करंट जा रहा, 9 मिली एम्पियर, उसके पैरेलल में 2 किलो ओम का रजिस्टेंस यानी कि इसके ट्वाइस रजिस्टेंस है। ये पैरेलल कॉम्बिनेशन में ये दोनों का रिलेशन अगर अपन ने देखा तो इसका रजिस्टेंस और इसका रजिस्टेंस, तो इसका रजिस्टेंस ट्वाइस है इससे, लेकिन जाने वाला करंट देखा तो इसमें से 9 मिली एम्पियर करंट जा रहा, इसमें से 4.5 मिली एम्पियर जा रहा, इसमें से आधा जा रहा, यानी कि रजिस्टेंस ट्वाइस हो गया लेकिन जाने वाला करंट क्या हो गया, हाफ। पैरेलल कॉम्बिनेशन की खासियत देखो, अगर रजिस्टेंस ट्वाइस बन गया तो करंट हाफ बनेगा। पॉइंट बराबर ध्यान में रखो, और ये जो आंसर है ये आंसर किताब में गलत है। ओके, द थर्ड एग्जांपल इज अगेन टेकन फ्रॉम द टेक्स्ट बुक which is solved on page number 213. The example is calculate total resistance. ये जो सर्किट दिया है इसका टोटल रेजिस्टेंस अपने को कैलकुलेट करना है। अब इस सर्किट में देखो पैरेलल कॉम्बिनेशन भी है और सीरीज कॉम्बिनेशन भी है, यानी कि पहले एग्जांपल में उसने खाली सीरीज कॉम्बिनेशन लिया, सेकंड एग्जांपल में पैरेलल कॉम्बिनेशन लिया, और ये जो थर्ड एग्जांपल है इसमें सीरीज और पैरेलल दोनों को मिक्स कर दिया। कैलकुलेट टोटल रेजिस्टेंस एंड टोटल करंट इन द फॉलोइंग सर्किट। इस सर्किट में का टोटल रेजिस्टेंस भी ढूंढने का है अपने को, और टोटल करंट ये बैटरी कितना सप्लाई करेगी इस सर्किट को ये भी अपने को ढूंढना है। अब मुझे बताओ, अगर ऐसा सर्किट है तो इसका इक्विवेलेंट रेजिस्टेंस कैसे निकालोगे आप?
ये दो पैरेलल है, ये बाद में ये सीरीज़ में है, यानी कि पूरा सीरीज़ भी नहीं, पूरा पैरेलल भी नहीं। अब ऐसे वक्त क्या करना, ये जो पैरेलल कॉम्बिनेशन है वो पहले निकाल लेने का, यानी कि R1 और R2 जो पैरेलल है उनका इक्विवेलेंट रेजिस्टेंस निकाल लेने का। फिर उनकी जगह पे बनेगा एक रेजिस्टेंस और ये R3, दोनों क्या हो गए, सीरीज में बन जाएंगे। फिर उस सीरीज कॉम्बिनेशन का इक्विवेलेंट रेजिस्टेंस अपन निकालेंगे। ठीक है, अब बराबर ध्यान में रखो, यहाँ पर R1 दिया है 3 ओहम, यानी कि इस रेजिस्टेंस की वैल्यू 3 है। R2 है 6 ओहम, R3 है 5 ओहम, ये 5 ओहम का रेजिस्टेंस है। और सप्लाइड वोल्टेज है 14 वोल्ट, यानी कि ये जो बैटरी है इस बैटरी का वोल्टेज 14 वोल्ट है। अब देखो, यही सर्किट मैंने यहाँ पर निकाला। पहला रेजिस्टेंस 3 ओम का, दूसरा रेजिस्टेंस 6 ओम का और तीसरा रेजिस्टेंस 5 ओम का। पहले मैं निकालूंगा इसका इक्विवेलेंट, इस पैरेलल कॉम्बिनेशन का इक्विवेलेंट। ठीक है, सो इसका इक्विवेलेंट निकालने के लिए क्या कर सकते हैं अपन, देखो, टू फाइंड टोटल रेजिस्टेंस ऑफ द सर्किट, इस सर्किट का टोटल रेजिस्टेंस अपने को ढूंढना है। उसकी पहली स्टेप, R1 एंड R2 आर पैरेलल, सो देयर इक्विवेलेंट रेजिस्टेंस इज, अब पैरेलल कॉम्बिनेशन का फॉर्मूला अपने को पता है, दो रेजिस्टेंस पैरेलल में हो गए तो क्या फॉर्मूला आता है इक्विवेलेंट रेजिस्टेंस का, सो आरपी इज R1 R2 अपन R1 प्लस R2। सो आरपी इज R1 इज 3 ओहम, R2 इज 6 ओहम, सो 3 प्लस 6, सो 3 इंटू 6 अपॉन 3 प्लस 6, यानी कि 18/9, यानी कि 2 ओहम, यानी कि ये दोनों का रेजिस्टेंस बन गया 2 ओहम। ठीक है, यानी कि उन दोनों रेजिस्टेंस की जगह पर अपन 2 ओहम का रेजिस्टेंस लिख सकते हैं, बराबर है। अब रहा बाकी उसके साथ वाला रेजिस्टेंस कि जो 5 ओहम का है, जिसको अपन ने R3 बोला है। ओके, तो अपने पास बन गया इस तरह से 3 और 6, ये पैरेलल कॉम्बिनेशन है, इन दोनों का इक्विवेलेंट रेजिस्टेंस अपने पास बन गया 2 ओहम। उसको मैंने R12 लिख दिया 2 ओहम का, और इसके सीरीज में कौन है, R3, इसके सीरीज में R3 5 ओहम का, और ये 14 वोल्ट की बैटरी अपन ने वहां पर अटैच की है। अब देखो, इस बैटरी को अपन ने ये सीरीज कॉम्बिनेशन जोड़ा है 2 ओहम और 5 ओहम का, सब इनका इक्विवेलेंट कितना होगा, 2 प्लस 5 यानी कि 7 ओहम बनेगा। पहले अपन इसका निकाल लेते हैं, यानी कि अपने पास इक्विवेलेंट रेजिस्टेंस मिल जाएगा। देखो किस तरह से किया मैंने। नाउ इक्विवेलेंट रेजिस्टेंस ऑफ R1 एंड R2 is in series with R3. So total resistance of the circuit is, देखो R1 और R2 का इक्विवेलेंट, R1 और R2 का इक्विवेलेंट किसके सीरीज में है, R3 के। सो इनका इक्विवेलेंट कितना रहेगा, तो वो रहेगा R सीरीज इज इक्वल टू RP, यानी कि पैरेलल कॉम्बिनेशन का इक्विवेलेंट प्लस R3, सो 2 प्लस 5 इज इक्वल टू 7 ओहम। ठीक है, इतना आ गया टोटल 7 ओहम रेजिस्टेंस उस कंप्लीट सर्किट का। ठीक है, और इस 7 ओम के रेजिस्टेंस को अपन ने बैटरी कनेक्ट की है 14 वोल्ट की, यानी कि अपना सर्किट बन गया इस तरह से। इन दोनों रेजिस्टेंस की जगह पर मैंने एक ही रेजिस्टेंस निकाला, क्योंकि इनका इक्विवेलेंट रेजिस्टेंस कितना है, 7 ओम, और अपन ने कितना वोल्टेज अटैच किया उसको, 12 वोल्ट का। तो 7 ओम के रेजिस्टेंस को 14 वोल्ट का सप्लाई अपन ने दिया, तो करंट कितना जाएगा या ये बैटरी करंट कितना सप्लाई करेगी, ये अपन निकाल सकते, क्योंकि टोटल वोल्टेज भी अपने को पता है, टोटल रेजिस्टेंस भी सर्किट का अपने को पता है। सो टू फाइंड टोटल करंट इन द सर्किट, फॉर्मूला होता है I इज इक्वल V बाय R। सो टोटल करंट इज इक्वल टू टोटल अप्लाइड वोल्टेज अपॉन टोटल रेजिस्टेंस। सो टोटल करंट इज इक्वल टू टोटल अप्लाइड वोल्टेज कितना है, 14 वोल्ट, और टोटल रेजिस्टेंस कितना है, 7 ओम। सो 14/7 यानी कि 2 एम्पियर, 2 एम्पियर करंट वो बैटरी सप्लाई करेगी। इस तरह से एग्जाम्पल अपन जो किताब में दिया आहे वो आपण ने कॅल्क्युलेट कर दिया। आता यानंतरचे सगळे एक्झाम्पल्स हे तुमचे ऑल इंडिया PMT मध्ये विचारलेले आहेत। आता त्या एक्झाम्पलकडे जाण्यापूर्वी पहिले मी एक छोटासा कॉन्सेप्ट डिस्कस करतो, तो लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला समोरचं एक्झाम्पल इझिली लक्षात येईल। समजा असं काहीतरी सर्किट तुम्हाला दिलेलं आहे, एकतर असं दिलेलं असेल किंवा असं दिलेलं असेल, दोन्ही सारखेच आहेत, हां दोन्ही सारखेच आहेत, बरोबर आहे का माझं वाक्य। मग आता हा रेजिस्टन्स R1, हा रेजिस्टन्स R2, हा रेजिस्टन्स R3 आणि हा रेजिस्टन्स R4, सिक्वेन्स लक्षात ठेवा, 1 2 3 4 असं नाही, 1 2 3 4,
1 2 3 4 असं जर कनेक्शन त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले असतील, याला व्हीटस्टोन नेटवर्क म्हणतात. इथे गॅलोनोमीटर असतो, इथे रेजिस्टन्स दाखवलेला आहे. ठीक आहे, आता त्याकडे नको त्याच्या डिटेलमध्ये नाही जाणार आपण. सध्या फक्त लक्ष ठेवा, कॉन्सेप्टकडे लक्ष ठेवा. जर या ठिकाणी या दोन रेजिस्टन्समधला रेशो म्हणजे R1/R2 आणि या दोन रेजिस्टन्समधला रेशो म्हणजे R3/R4 हा जर सारखा असेल, हा रेशो जर सारखा असेल, तर या दोन पॉईंटचं पोटेन्शियल सारखं असतं. ठीक आहे, पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. मी काय म्हटलं, व्हॅल्यू ऑफ दिस रेजिस्टन्स डिवायडेड बाय व्हॅल्यू ऑफ दिस रेजिस्टन्स हा रेशो आणि व्हॅल्यू ऑफ दिस रेजिस्टन्स डिवायडेड बाय व्हॅल्यू ऑफ दिस रेजिस्टन्स हा रेशो जर सारखा असेल, म्हणजे R1/R2 इज इक्वल टू R3/R4 जर सारखं असेल, तर या दोन पॉईंटचं पोटेन्शियल सारखं असतं. आणि इफ पोटेन्शियल इज सेम देन नो करंट फ्लोज थ्रू दिस रेजिस्टन्स. या रेजिस्टन्समधनं करंटच जाणार नाही. आणि या रेजिस्टन्समधून जर करंट गेला नाही, तर या रेजिस्टन्सचा या सर्किटमध्ये काहीच रोल नसेल. ओके, पण हे केव्हा शक्य होतं, जर R1/R2 इज इक्वल टू R3/R4 असेल तरच. ठीक आहे, म्हणजे समजा या ठिकाणी मी एक्झाम्पल घेतलं, हा रेजिस्टन्स घेतला 10 ओमचा, हा घेतला 20 ओमचा, हा घेतला 5 ओमचा, हा घेतला 10 ओमचा. पहा, R1/R2 म्हणजे 1/2, R3/R4 म्हणजे पुन्हा 1/2. हा रेशो R1/R2 पण 1/2 आहे, R3/R4 पण R3/R4 पण 1/2च आहे. त्यामुळे या रेजिस्टन्समधनं करंट जाणार नाही आणि त्यामुळे याचा काहीच रोल या सर्किटमध्ये नसेल. त्यामुळे याला कन्सिडर करायचं नाही, हा तिथे नाहीच असं कन्सिडर करायचं. ओके, म्हणजे हा रेजिस्टन्स तिथे नाहीच असं होईल. मग हा रेजिस्टन्स जर तिथे नाही, तर याचा अर्थ हेच सर्किट आपल्याला कसं काढता येईल, हा R1, हा R2, हा R3, हा R4 आणि हे यांचं पॅरलल कॉम्बिनेशन. म्हणजे R1 R2 सिरीजमध्ये आणि त्याला पॅरलमध्ये कोण, R3 आणि R4. बरोबर आहे, हे हा आणि हा पॅरलल एकमेकांना, असं ते कॉम्बिनेशन असेल. त्यामुळे लक्षात ठेवा व्यवस्थित, जर R1/R2 इज इक्वल टू R3/R4 असेल, देन नो करंट फ्लोज थ्रू R5, म्हणजे या रेजिस्टन्समधलं करंट जाणारच नाही. सो इट हॅज नो रोल इन द सर्किट. तर त्या रेजिस्टन्सचा काहीच रोल त्या सर्किटमध्ये नसेल. मग इथे तुम्ही वायर जोडा, सरळ वायर जोडलेली असेल किंवा रेजिस्टन्स जोडलेला असेल किंवा गॅलोनोमीटर जोडलेला असेल, त्याला काहीच मिनिंग नसेल. ओके, रिमेंबर दिस पॉईंट. ऑन दिस टॉपिक द एक्झाम्पल इज फ्रॉम ऑल इंडिया PMT 2000. What is example? 5 resistances have been connected as shown in the figure. 5 रेजिस्टेंसेस या प्रकारे जोड़े लेते, 5 रेजिस्टेंसेस इस प्रकार कनेक्ट किए हैं. द इफेक्टिव रेजिस्टेंस बिटवीन ए एंड बी इन दोनों पॉइंट के बीच में कितना रेजिस्टेंस होगा, ये आपको निकालना है. अब देखो यहाँ पर यह है R1 अपना, यह है R2, यह है R3, यह है R4. R1/R2 कितना है 3/4, R3/R4 कितना है 6/8 मीन्स 3/4. यानी कि R1/R2 और R3/R4 सेम है. एज R1/R2 इज इक्वल टू R3/R4, सो रेजिस्टेंस 5 हैज़ नो मीनिंग. ये जो बीच वाला रेजिस्टेंस है 7 ओम का, इसका कुछ भी मीनिंग नहीं रहेगा. अगर इसका कुछ काम नहीं तो यही सर्किट मैं इस तरह निकाल सकता हूँ. ये 3 ओम का यानी कि पहला रेजिस्टेंस, ये 4 ओम का यानी कि दूसरा रेजिस्टेंस, ये 6 ओम का यानी कि तीसरा रेजिस्टेंस और 8 ओम का ये चौथा रेजिस्टेंस. ये बीच वाला रेजिस्टेंस जो 5वां रेजिस्टेंस था उसको मैंने निकाल दिया, क्योंकि उसका कुछ काम नहीं है, उसमें से करंट ही जाने वाला नहीं, यानी कि उसका कुछ रोल सर्किट में नहीं रहेगा. अब देखो यहां पर R1 R2 सीरीज में हो गए और R3 और R4 सीरीज में हो गए और ये दोनों आपस में पैरेलल हो गए. R1 एंड R2 आर इन सीरीज, सो देयर इक्विवेलेंट रेजिस्टेंस इज R12 लिखा मैंने उसको इक्विवेलेंट रेजिस्टेंस को. सो R1 प्लस R2 यानी कि 3 + 4 यानी कि 7 ओम. ये दोनों का मिला के हो गया 7 ओम का रेजिस्टेंस. R3 एंड R4 आर अगेन इन सीरीज. ये R3 और R4 दोनों सीरीज में है. सो R3 एंड R4 आर इन सीरीज, सो देयर इक्विवेलेंट रेजिस्टेंस इज, सो R34 इज इक्वल टू R3 प्लस R4 यानी कि 6 + 8 यानी कि 14 ओम. ठीक है, यानी कि ये दोनों सीरीज में है इसलिए इनका इक्विवेलेंट बन गया 7 ओम. ये दोनों सीरीज में है इसलिए इनका इक्विवेलेंट बन गया 14 ओम. अब क्या हो गया, ये दोनों रेजिस्टेंस की जगह पर मैंने एक रेजिस्टेंस निकाला 7 ओम का,
ये दो रेजिस्टेंस की जगह पर मैंने एक रेजिस्टेंस निकाला 14 ओम का। अब 7 ओम और 14 ओम पैरेलल में। ओके, नाउ R12 यानी कि 7 ओम एंड R34 यानी कि 14 ओम आर इन पैरेलल। सो द इक्विवेलेंट रेजिस्टेंस बिटवीन पॉइंट ए एंड बी। अब पॉइंट ए एंड बी का बीच में का रेजिस्टेंस अपने निकाल दिया था क्योंकि ये दो पैरेलल में है। सो RAB इज इक्वल टू ये और ये पैरेलल में यानी कि R1 R2 अपॉन R1 प्लस R2 ऐसा फॉर्मूला होता है। सो R12 इंटू R34 अपॉन R12 प्लस R34। सो 7 इंटू 14 अपॉन 7 प्लस 14, 7 प्लस 14 21 बन गया। 7 से अपन ने 21 को डिवाइड किया, 7 3 जा 21। सो 14/3। और अपने पास जो ऑप्शन दिए, ऑप्शन की तरफ भी ध्यान रखो, क्या क्या ऑप्शन दिए, 14/3, 20/3, 14 और 21। अपने को जो आंसर निकालना है वो ऑप्शन के फॉर्म में निकालना है, यानी कि 14/3। 14/3 ओहम अपने को अपना आंसर मिल गया। ठीक है, इस तरह से ऑल इंडिया PMT 2000 में के एग्जाम्पल का सोल्यूशन अपने को मिल गया 4/3 ओहम, यानी कि ऑप्शन नंबर ए। द फिफ्थ एग्जाम्पल इज अगेन टेकन फ्रॉम ऑल इंडिया PMT एग्जाम 2003. Now what is given in the example? In a Wheatstone bridge, आता बघा याला Wheatstone bridge म्हणतात हा. All the 4 arms have equal resistance R. These are arms of the Wheatstone network. चारही आर्म्स मध्ये सारख्या व्हॅल्यूचा रेजिस्टन्स R आहे असं म्हटलेलं आहे. सो ऑल दीज 4 रेजिस्टन्सेस आर ऑफ इक्वल व्हॅल्यू. इफ द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर आर्म इज ऑल्सो R. ही आर्म असते गॅल्व्हॅनोमीटरची आर्म, त्याचा रेजिस्टन्स पण Rच म्हटलेला आहे. द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द कॉम्बिनेशन इज सीन बाय द बॅटरीज. बॅटरी इथे कनेक्ट असते, तर या बॅटरीला किती रेजिस्टन्स एक्सपिरियन्स होईल, म्हणजे या कंप्लीट सर्किटचं रेजिस्टन्स तुम्हाला काढायचं आहे. ओके, नाउ लुक ॲट द एक्झाम्पल. दीज 4 रेजिस्टन्सेस इच आर हॅव्हिंग सेम व्हॅल्यू. मग R1 अपॉन R2 म्हणजेच R अपॉन R रेशो येईल 1. R3 अपॉन R4 म्हणजे R अपॉन R रेशो पुन्हा येईल 1. सो ॲज R1 upon R2 is equal to R3 upon R4. So the resistance 5 means this resistance of galvanometer arm has no meaning. या रेजिस्टन्सला काहीच अर्थ नसेल. मग त्या रेजिस्टन्सला जर काही अर्थ नसेल तर आपल्याला काय त्या ठिकाणी दाखवता येतं बघा. R हा या रेजिस्टन्सला काहीच मिनिंग नाही. त्यामुळे हेच सर्किट मी असं दाखवू शकतो. हा पहिला रेजिस्टन्स, हा दुसरा रेजिस्टन्स, हा तिसरा रेजिस्टन्स आणि हा चौथा रेजिस्टन्स. सो याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला मिळतात R आणि R सिरीजमध्ये, हा R आणि R सिरीजमध्ये आणि हे दोघं पॅरललमध्ये. मग R आणि R सिरीजमध्ये असेल तर इक्विव्हॅलंट किती होईल? ट्वाइस R. हा R आणि R सिरीजमध्ये तर इक्विव्हॅलंट किती होईल? ट्वाइस R. म्हणजे ट्वाइस R पॅरलल ट्वाइस R. मग ट्वाइस R पॅरलल ट्वाइस R. जर सारख्या व्हॅल्यूचे 2 रेजिस्टन्स पॅरललमध्ये असतील तर इक्विव्हॅलंट किती असतं? त्याच्या हाफ म्हणजे R. इक्विव्हॅलंट असेल R. हो, आपण आपल्याला आन्सर मिळतं का? तर बघा आता तीच डायग्राम मी थोडी सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये काढली. R म्हणजे पहिला रेजिस्टन्स, R म्हणजे दुसरा रेजिस्टन्स, हा R म्हणजे तिसरा रेजिस्टन्स, हा R म्हणजे चौथा रेजिस्टन्स आणि पाचवा जो रेजिस्टन्स होता तो मी काढून टाकला. ए आणि बी हे 2 पॉईंट इथे असेल. नाव R1 अँड R2 आर इन सिरीज, सो देअर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इज, त्याला मी R12 म्हटलं, या दोघांच्या इक्विव्हॅलंटला R12 म्हटलं. सो R12 इज R1 प्लस R2, सो इट इज R प्लस R मीन्स ट्वाइस R. Also the third resistance and fourth resistance is also in series. So R3 and R4 are in series. So their equivalent is, so R34 is equal to R3 plus R4 means R plus R, so twice R. म्हणजे या दोघांचं इक्विव्हॅलंट पण ट्वाइस R आहे, या दोघांचं इक्विव्हॅलंट पण ट्वाइस R आहे. म्हणून या दोघांच्या ऐवजी एकच रेजिस्टन्स दाखवला मी ट्वाइस R व्हॅल्यूचा आणि या दोघांच्या ऐवजी एकच रेजिस्टन्स दाखवला ट्वाइस R व्हॅल्यूचा. सो R12 इज ट्वाइस R अँड R34 इज ट्वाइस R. आता हे दोघं पॅरललमध्ये आहेत. नाव द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी. सो ॲज R12 अँड R34 आर इन पॅरलल, द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इज, सो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इज I will R12 into R34 upon R12 plus R34. So twice R into twice R upon twice R plus twice R. So it is 4R square upon 4R. So it becomes R.
यांनी म्हणजे त्या कॉम्बिनेशनचं इक्वॅलंट रेजिस्टन्स आर एवढं बनेल. आता लक्षात ठेवा, व्हीटस्टोन नेटवर्कमध्ये चारही व्हॅल्यू सारख्या व्हॅल्यूची असेल, चारही रेजिस्टन्सेसची व्हॅल्यू जर सारखी असेल तर त्या व्हीटस्टोन नेटवर्कचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स पण तेवढंच येतं. म्हणजे चारही रेजिस्टन्स समजा जर 10 ओमचे असतील तर त्या नेटवर्कचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती येईल? 10 ओम. चारही रेजिस्टन्स जर 50-50 ओमचे असतील तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती येईल? 50 येईल. एक जनरलाइज लक्षात ठेवा. ओके, नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज ऑन द सेम टाईप. पहा आता फिगर कशाप्रकारे तुम्हाला फिरवण्यासाठी कशाप्रकारे काम केलं जातं याकडे लक्ष ठेवा. आता ही जी सर्किट आहे अशी तिरपी काढलं थोडंसं, पण ही आणि ही सारखीच आहे ना. बघा एकदा विचार करा, ही काढलेली फिगर आणि मी ही त्याला इक्वॅलंटच्या फॉर्ममध्ये काढलेली फिगर सारखी आहे का? बघा, हा पहिला रेजिस्टन्स 4 ओमचा 4 ओमचा, हा दुसरा रेजिस्टन्स 2 ओमचा, हा दुसरा रेजिस्टन्स 2 ओमचा, याच्यामधून हा 5वा रेजिस्टन्स गेला 4 ओमचा, हा 5वा रेजिस्टन्स गेला 4 ओमचा, हा इकडनं 6 ओमचा, हा 3 ओमचा, हा 6 ओमचा, हा 3 ओमचा. ओके, त्यामुळे ही फिगर आणि ही फिगर सारखीच आहे, म्हणजे हे पण व्हीटस्टोन नेटवर्कच आहे. ओके, पॉईंट झाला क्लिअर. आता काय म्हटलं पहा एक्झाम्पल नंबर 6 मध्ये, हे एक्झाम्पल पण ऑल इंडिया PMT मधलं 2005च्या परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. फॉर द नेटवर्क शोन इन द फिगर द व्हॅल्यू ऑफ करंट आय इज, या करंटची किंमत किती असेल ते आपल्याला काढायचं आहे. मग आता व्होल्टेज दिलं आहे V, करंट आय किती असेल काढायचं आहे. तर मग करंट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याचं टोटल रेजिस्टन्स शोधावं लागेल या कॉम्बिनेशनचं. ठीक आहे, मग आता या कॉम्बिनेशनचं टोटल रेजिस्टन्स जर शोधायचं असेल तर हे कॉम्बिनेशन मी थोडंसं रिप्रेझेंट करतो आपल्याला माहिती असणाऱ्या फॉर्ममध्ये. बघा आता व्यवस्थित लक्ष ठेवा, हेच सर्किट, ही जी सर्किट डायग्राम 4 2 6 3 4 2 6 3 अँड 4, फिफ्थ रेजिस्टन्स 4 ओम. नाउ लुक, 4 R1 upon R2 4/2, R3 upon R4 6/3. काय आहे? R1 upon R2 is equal to R3 upon R4. So as R1 upon R2 is equal to R3 upon R4, so the resistance 5 has no meaning. या रेजिस्टन्सला काहीच अर्थ नसेल. So this network can be represent like this. हा मधातला रेजिस्टन्स काढून टाका. हा रेजिस्टन्स काढून टाकला तर वरच्या ब्रांचमध्ये आहे 4 ओहम आणि 2 ओहम, आणि खालच्या ब्रांचमध्ये आहे 6 ओहम आणि 3 ओहम सिरीजमध्ये. सो 4 2 6 3 आहे बरोबर. R1 and R2 are in series, so their equivalent resistance is R1 and R2 are in series, so equivalent resistance is 4 plus 2 6 ohm. 6 ohm. R3 and R4 are in series, so their equivalent is 6 plus 3 9 ohm. ठीक आहे, म्हणजे या ब्रांचचं रेजिस्टन्स आलं 6 ओहम, या ब्रांचचं रेजिस्टन्स आलं 9 ओहम. सो 6 ओहम अँड 9 ओहम आर इन पॅरलल. सो 6 ओहम अँड 9 ओहम इन पॅरलल. ही ती बॅटरी, बॅटरीचं व्होल्टेज V दिलेलं आहे आपल्याला. बॅटरी हॅज व्होल्टेज V. वी हॅव टू फाइंड द करंट. नाउ द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द सर्किट इज R12 and R34 are in parallel, so the equivalent is R12 into R34 upon R12 plus R34. So 6 into 9 plus 6 into 9 upon 6 plus 9. So 6 into 9 upon 15. So 3 2 is 6, 3 5 is 15. So 18/5 ohm. हे झालं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स या कंप्लीट नेटवर्कचं, व्हीटस्टोन नेटवर्कचं कंप्लीट इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती झालं? 18/5. आपल्याला करंट शोधायचं आहे. नाउ टू फाइंड करंट फ्लोइंग थ्रू द कंप्लीट सर्किट. मग या कंप्लीट सर्किटचं रेजिस्टन्स किती आहे? 18/5. व्होल्टेज किती अप्लाय केलं आहे? V. सो करंट इज इक्वल टू टोटल अप्लाइड व्होल्टेज अपॉन टोटल रेजिस्टन्स. टोटल अप्लाइड व्होल्टेज इज V and total resistance is 18/5. So it becomes 5V/18 ampere. This much current will flow through the circuit. Okay. अजून पण या ऑल इंडिया PMT मध्ये विचारलेले एक्झाम्पल्स आहेत. आता आपल्या लेक्चरचा टाईम थोडा वाढून राहिला म्हणून ते एक्झाम्पल मी पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करेल. ठीक आहे, ते एक्झाम्पल्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच आहे.